सांगितलेला मंत्र आहे तो शिखाग्रापासून नखाग्रापर्यंत आमच्या शरीरामध्ये अग्निरूपानं संचार करतो आणि अग्निरूपानं संचार केल्यामुळं जो अनव मायानी कार्मिक रूपी चिखल आहे, चिखल पाप कर्म आहे, ते क्षणार्धामध्ये भस्मसात होऊन जातं, जळून जातं आणि आमचा पंचभूतात्मक असणारा सर्व देह त्या ठिकाणी जळतो महाराज अग्निरूपानं. आणि ज्यावेळेला अग्निरूपानं जळतो त्याच कारणानं सांगितलं एकदा जाळलेल्या देहाला पुन्हा जाळता येत नाही. एखादं वल्ल लाकूड आणलं, आम्ही जाळलं आणि जाळल्याच्या नंतर त्याची काळी किंवा पांढरी राख झाली, राख होऊन पडलं आणि पुन्हा म्हणलं गुलाबनाथ्या याला पेटवा जाळा, तर राखेला काय जाळणार? सज्जनो, अग्नी हा शुद्धाला जाळू शकत नाही हे ध्यानात ठेवायचं. जेवढे शुद्ध आहे त्याला अग्नीची जाळण्याची ताकदच नाही. ही एक गोष्ट आहे, जे अशुद्ध आहेत त्यांना अग्नी जाळत असतो, ध्यानात ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल बाबा रे कस काय म्हणताय महाराज तुम्ही, तर लक्षात घ्या आमचे हे मातृवर्ग बसलेले आणि या मातृवर्गाच्या समजा ग्रहित जरा कानातलं असणार एखादं सुवर्ण अलंकार आहे आणि तो सुवर्ण अलंकार आम्ही सोनाराकडे दिला आणि सांगितलं महाराज याला असणार धुवून द्या, स्वच्छ दिसावा. त्यावेळेस तो सोनार काय करतो, त्याच्यावर असणार तेजाब टाकतो आणि जाळतो. जाळल्याच्या नंतर काय जळतं, त्याच्यावरचा मळ जळतो, मळ जळतो की नाही. तुमचं सोन्याचा जो दागिना आहे त्या दागिन्याला तेजाब टाकला आणि जाळानं त्याच्यावर जाळ मारला, काय होतं, जे मळ आहे कीटन आहे ते जळून जातं आणि जे काही शुद्ध सोनं आहे हे मात्र कनक रस तयार होतो एखाद्या वेळेस, म्हणजे पाणी होतं त्याचं सोन्याचं, पण सोनं जळत नाही महाराज, हे ध्यानात ठेवा. कारण का शुद्धाला जाळण्याची ताकदच सोन्या अग्नीमध्ये नाही. मग कोणाला जाळतं, अग्नी अशुद्धाला जाळतं. ज्या ठिकाणी जन्माधी लिंग गर्भाशी धारण, हातामध्ये लिंग दिलेलं आहे, गर्भाच्या अगोदर लिंग दिलं आहे आणि मेल्याच्या नंतरही लिंग आहे, अंगच लिंग बनलं आहे आणि पूर्ण शरीर गुरुरूपाच्या मंत्रोच्चारानं आमचं परिशुद्ध झालंय. असं असणारं परिशुद्ध देह असणारा अग्नी जाळू शकत नाही आणि म्हणून त्याला दफन केल्या जातं आणि जे अशुद्ध आहे ते जाळल्या जातात. बघा गवऱ्या, लाकडं, जे जे काही अशुद्ध आहे यांनाच फक्त अग्नी जाळतो. शुद्धाला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये नाही. आणि म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगामधून सांगितलंय, हे जेवढ्या संतांच्या असणाऱ्या समाध्या आहेत, जेवढे संत आहेत त्यांना समाधीच द्यावी लागली आणि त्यांच्या समाधीवर शिवलिंग स्थापन करावं लागला. मग कोणताही संत असो, माझे ज्ञानेश्वर माऊली असो, तुकाराम आपले एकनाथ महाराज असो, सावता माळी असो, गोरा कुंभार असो, नामदेव शिंपी असो, सगळे असणाऱ्या संतांना समाधी घ्यावी लागली आणि समाधी घेऊन त्याच्यावर शिवलिंग स्थापन करावं लागला. सज्जनो, त्यावेळेस आमच्या तुकाराम महाराजांना सांगितलं मग तुम्हाला जाळायचं का कसं करायचं, तुम्हाला पुरायचं का जाळायचं. त्यावेळेस आमच्या तुकाराम महाराजांनी अभंगामधून सांगितलं, तुका म्हणे रक्षा, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपे.
आमच्या तुकाराम महाराजांनी या लोकांना उत्तर दिलं महाराज. सांगितले बाबांनो थांबा. तुका म्हणे रक्षा शरीराची माझ्या झाली आपोआप. उजळला दीप गुरुकृपे ज्ञानदीप असणारा गुरुमंत्राचा असणारा ज्ञानदीप माझ्या शरीरामध्ये प्रसारित झाला आणि त्यामुळं रक्षा झाली आपोआप. उत्तर महाराज दिलेलं माझ्या तुकाराम नाही. आणि म्हणून या देहाला असणारं जाळल्या जात नाही. जाळल्या जातं ते फक्त अशुद्धाला. आणि असा हा असणारा देह बनवण्याचं काम गुरु करतात. आणि त्या गुरुच्या द्वारे आणि आम्हाला पहिलं फिरायला जाण्याचं ज्ञान प्राप्त होतं महाराज. ज्ञान आणि त्यानंतर वैराग्य आणि वैराग्य भक्ती. वैराग्य आणि ज्ञान. भक्ती प्राप्त झाली आम्ही वैराग्याकडे जातो आणि वैराग्य प्राप्त झालं की ज्ञान प्राप्ती होते. आणि ज्ञान प्राप्ती झाली की या जीवाला कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर ध्येय मार्गाकडे यायचं असतं. आणि ज्यावेळेस आम्हाला कळलं की आमची धोनवाडी शिवक्षेत्र आलं. 2 चाकाच्या गाडीवर यायलो आम्ही. 2 साईडचे चाक आहेत कर्म आणि उपासना. फक्त त्याच्यावर आरूढ होऊन ध्येयाकडे चाललेला आहे प्रत्येक जण. आणि ज्यावेळेला तो पंचमुखी महादेवाच्या सान्निध्याजवळ येतो त्यावेळेला त्याला ज्ञान होतं की पंचमुखी महादेव मंदिर आलं. आम्ही त्या गाडीत बसलो का नाही. तसं सज्जनो कर्म आणि उपासना ज्ञान प्राप्तीपर्यंत तुम्ही करू शकता. नव्हे जीवनभर करणं आवश्यक आहे. स्वतःच्या शरीरासाठी गरज नाही. आवश्यकता आहे आमच्या पुढच्या ज्या काही पिढ्या आहेत त्या पिढ्या नुसत्या सुशिक्षित बनवू नका तर सुसंस्कारित बनवा. नुसतं डिग्री प्राप्त करून देऊ नका त्यांना. तर त्यांना सुसंस्कारित बनवायचं काम करा की जेणेकरून त्यांना तुमच्याबद्दल प्रेम जिव्हाळा आस्था आणि तुमचं माता आणि पिता हे रूप त्यांना आदरोक्तीनं त्यांनी ते मानावं. आणि हे सद्गुण त्यांच्यामध्ये भरवण्याचे प्रयत्न करा सज्जनो. आणि म्हणून त्या असणाऱ्या देहाला आम्ही इथं आणतो आणि इथं आणल्याच्या नंतर कर्म आणि उपासना रूपी असणारी गाडी तिथंच राहते आणि आम्हाला ज्ञान प्राप्त होऊन जातं की पंचमुखी महादेवाचं मंदिर आलं. तसं ध्येयाकडे जात असलेल्या माणसाला एकदा का ज्ञान झालं की त्याने कर्म आणि उपासना करण्याची जरूरत पडत नाही त्याच्या देहासाठी. पण पुढच्या पिढीसाठी करणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगितलं. कारण का तो आंघोळ करो नाही करो, त्याने लिंग पूजा करो नाही करो. उदाहरण सांगतो. माझ्या यशोदेनं गणपतीची आराधना केली आणि गणपतीची आराधना करत असताना मोदक बनवले होते मोदक. आणि त्यावेळेला माझा कृष्ण परमात्मा बाल अवस्थेमध्ये होता, लहान होता आणि झोपेतून उठला आणि सांगितलं आई मला भूक लागली, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली. तिने सांगितलं बाळा तू असं कर, स्नान कर, पूजा कर आणि मी तू तोपर्यंत या गणपतीची पूजा करते आणि मग प्रसाद रूपानं मोदक खा. पण आमच्या कृष्णानं ते ऐकलं नाही. सांगितलं बा हे आई मला दमच पडायला तयार नाही बघ. आणि मग यशोदा तिकडं पूजेचं साहित्य आणायला गेली आणि इकडं त्या कृष्णानं मोदक खायला सुरू केले. बघा काय काय चारित्र्य असे रंगवलेत. हे तुम्ही आम्ही रंगवले ते ध्यानात ठेवा. हे तुम्ही आम्ही रंगवलेत. आणि त्या रूपानं जर पाहायला गेलं तर कृष्ण परमात्मा हा ब्रह्मतत्व होतं. आणि ब्रह्मतत्व असल्याच्या कारणानं त्याला कोणतीच आवश्यकता नव्हती.
हा झाला आध्यात्मिक दृष्टिकोन. पण आम्ही काय घ्यायचं त्याच्याकडून? माणसाला प्रश्न पडतो की जर त्यांनी आचरण जर नाही केलं तर आम्हाला आचरण करण्याची काय आवश्यकता आहे असं वाटतं माणसाला. पण माझ्या जीवनामध्ये त्याचं एक समर्पक उत्तर मला मिळालं महाराज. एक असाच महात्मा होता आणि त्या महात्म्यानं भागवत कथा सांगायला सुरू केली होती. भागवत कथा. आणि भागवत कथा चालू असताना एक ह्या आमच्या ताईसारखी एक मुलगी उठली आणि उठल्याच्या नंतर तिने सांगितलं, महाराज माझी एक शंका आहे. त्यावेळेस विडंबना नाही बरं का, कृपया मी या ठिकाणी कोणती विडंबना करण्यासाठी नाही बसलो. ते धर्मशास्त्राचा संदेश आहे आणि जो ग्रंथात पुरावा आहे ते मी बोलणार आहे या ठिकाणी. त्यावेळेस त्या मुलीने विचारलं की महाराज माझी एक शंका आहे. तिने सांगितलं, विचार काय शंका आहे? तिने सांगितलं, माझे जे काही घर आहे, आई वडील घरचं कुटुंब असणार कट्टर सनातनी आहे, अत्यंत भक्ती आहे त्यांच्यामध्ये, दृढ उपासना आहे. या महाराजांनी विचारलं, मग? त्या मुलीने सांगितलं की माझी भक्तीच नाही म्हणले आणि माझ्या घरचे सगळे म्हणतात तू कशी नास्तिक जन्माला आलीस, तू कशी नास्तिक जन्माला आलीस. ते म्हणले, कस काय ते, का भक्ती नाही तुमची कृष्णावर? हिनं सांगितलं, महाराज मला सांगा, जो देव आहे, त्या मुलीचे प्रश्न आहेत बरं का, जो देव आहे, माणूस एक बायको करू शकतो, अनेक बायका जर एखाद्या देवाने केल्या त्याला देव म्हणावं का? एक प्रश्न. दुसरा प्रश्न, ज्याचं अस्थिर वाक्य, ज्याचं अस्थिर वाक्य, वचन बदलणारा देव आहे, भीष्माची प्रतिज्ञा मोडणारा देव आहे, त्याला देव म्हणावा का? दोन. तिसरी गोष्ट, स्त्रिया आणि बारवामध्ये गंगेमध्ये आंघोळ करायला लागल्या, त्या नग्न झाल्यात शरीरानं, अर्धनग्न, आणि त्यांचे कपडे घेऊन झाडावर जाऊन बसतो आणि त्यांचं नग्न रूप पाहतो, त्याला देव म्हणावं का? चौथी गोष्ट, काळ यवनाला, काळ यवनाला आणि गपल्यानं मुचकुंदा करून मारतो, स्वतःमध्ये सामर्थ्य असताना, त्याला देव म्हणावं का? पाचवी गोष्ट, भावाभावामध्ये जो भांडण लावतो आणि गांधारीच्या शापाला बळी पडतो. गांधारीनं शाप दिला, जसं माझं कुळ भ्रष्ट केलंस तसं तुझं सुद्धा कुळ नष्ट होऊन जाईल कृष्णा, यादव कुळ, आणि तिच्या शापाला बळी पडतो, त्याला देव म्हणावं का? ज्याला 3 पत्न्या मुख्य असून, रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबुवंती, 3 मुख्य पट्ट्या राण्या असून राधा नावाच्या स्त्री सोबत आणि प्रणय करतो, त्याला देव म्हणावं का? या मुलीचे प्रश्न आहेत, मुलीचे. त्यावेळेस आमच्या त्या महात्म्यानं सांगितलं, महाराज, ते म्हणले, बेटा तू जे काय प्रश्न विचारलेस ते तुझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे बरोबर विचारलेस, पण त्याचे उत्तर आहे, त्याचे उत्तर आहे. त्यावेळेस आमच्या त्या महात्म्यानं सांगायला सुरुवात केली की जे काही 16,108 बायका आणि आमच्या कृष्णाला सांगितल्या, त्या म्हणजे 4 वेदाच्या ऋचा आहेत म्हणून सांगितलं. ऋचा, जे संस्कृत श्लोक आहेत त्याला ऋचा म्हणतात सज्जन हो. ज्या ऋचा 16,108 आहेत आणि त्या रूपानं
भक्ती रूपानं किंवा दासी रूपानं त्या कृष्णाची सेवा केली जाते म्हणून मानलं जातं आणि म्हणून त्याच्या पत्न्या आहेत म्हणून सांगितलं. दुसरा मुद्दा आहे की भावाभावामध्ये भांडण लावणं जे काय आहे तर त्याने अवतार धारण केला. यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. सांगितलं ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येईल त्या वेळेला पुन्हा धर्माचं सृजन करण्यासाठी त्याला अवतार धारण करावा लागतो आणि दुष्टाचा निपात करावा लागतो. आणि म्हणून दुष्ट असणारे कौरव लोक मारले म्हणून सांगितलं. 3 जे की मुचकुंद आहे त्या मुचकुंदाला वरदान मिळालेलं होतं. शंकराची अत्यंत सेवा केली होती मुचकुंदानं आणि मुचकुंदानं बरेचसे युद्ध जिंकून शंकराला सहाय्य केलं होतं. शंकराला विचारलं होतं आमच्या कृष्णाला नाटक करावं लागलं. 4 आता जो काही मुद्दा आहे गोपिकांचा मला सांग म्हणजे बेटा ज्यावेळेस कृष्ण जन्माला आला त्यावेळेस जन्मल्या बरोबर वसुदेवाने त्याला टोपलीत टाकलं आणि यमुना पार करून नंदकुळामध्ये नेऊन सोडलं. हे तर मान्य आहे तुला? म्हणली हो. नंदकुळामध्ये सोडल्याच्या नंतर त्या ठिकाणी लहान रूप असणारा तो बालक खेळत होता, बागडत होता आणि ज्यावेळेस तो थोडा मोठा झाला त्यावेळेस त्या बाळाला सांदीपनीच्या ऋषीच्या आश्रमामध्ये नेऊन टाकलं. तिथं लंगडा, पांगळा, सुदामा सगळे गोप आणि त्याच्यासोबत होते. तिथं गोपिका कुठून आल्या आश्रमामध्ये आणि आश्रमामध्ये गोपिका कुठून आल्या? आमच्या सांदीपनी ऋषीनं त्याची परीक्षा पाहिली आणि सांदीपनी ऋषीनं साष्टांग नमस्कार केला. ब्रह्मतत्वाला द्या. ब्रह्मरूप असणारा त्यावेळेचा 8वा अवतार कृष्ण त्याची विद्या पाहिली. एक जगामध्ये मानव अवताराला गुरु असावा या कारणानं कृष्णानं सांदीपनीचा आश्रम घातला होता. त्याला विद्या घेण्याची आवश्यकता नव्हती पण मानव धर्म जो आहे त्याला असावा गुरु या कारणानं त्या ठिकाणी गुरुमंत्र दिल्या जात होता. विद्या संपादन किंवा दिल्या जात होती विद्या. मग त्यावेळेला गोपिका कुठे होत्या? आणि मला सांग बेटा एखादा जर देव आहे ज्या ठिकाणी सांदीपनी ऋषी असणारे शिष्यरूपी कृष्णाला ब्रह्म म्हणून नमस्कार करतात त्या असणाऱ्या ब्रह्म देव विष्णू अवतार कृष्ण अवतार एकदम परम असलेला अवतार आणि तो अवतारी पुरुष इतक्या क्षुद्र गोष्टी करील? इतक्या क्षुद्र गोष्टी करील का? बायाचे कपडे नेणं आणि त्या झाडावर जाणं, चढणं, बसणं, त्यांचं नग्न अवस्था पाहणं. हे बघ बेटा मी तुला भागवतातून सांगतो. भागवतामध्येही असणार राधेचं नाव नाही. राधा जी काय आहे ती भागवता सुद्धा मध्ये नाही. आणि जर कोणी जर असं म्हणल तर मी जी म्हणेल ते तुम्हाला शर्यत या ठिकाणी देईल. राधा हा शब्द भागवतामध्ये सुद्धा नाही. महाभारतामध्ये राधा नाही. विष्णू पुराणामध्ये राधा नाही. गरुड पुराणामध्ये राधा नाही. वामन पुराणामध्ये राधा नाही. मत्स्य पुराणामध्ये राधा नाही. राधा ही एक परम भक्त होती आणि तिच्या पतीचं नाव होतं अनय घोष. राधा कोणाची कोण होती? बरसाना या गावाच्या ठिकाणी राहणारी राधा होती. आणि बरसाण्याच्या ठिकाणी आमच्या राधेच्या वडिलाची
आणि मोठी चावडी होती, चावडी, आणि ती 1 वर्षाला यायची. बरस आणा, 1 बरस आणा, त्याचं गावाचं नावच आजही बरसाना आहे. आणि तिथं ती राधा यायची महाराज, आणि त्या राधेच्या पतीचं नाव होतं अनय घोष. लक्षात द्या, जे सत्य आहे ते सांगायला मी तुम्हाला. आणि म्हणून इतका क्षुद्र कृष्ण आहे का बरं. आणि मग आमच्या तुमच्या सारख्यांनी त्या गवळणीमधून त्याला असं काही रूप दिलं. एखादं पद असलं की त्याच्यामध्ये स्फुट काव्य करायचं, 1-2 चरण टाकायचे आणि त्याला एकदम अश्लीलतेकडे नेलं, अश्लीलतेकडं. जसं की या ठिकाणी ऑर्केस्ट्रा आहे किंवा तमाशा आहे. माझ्या कृष्णाच्या चारित्र्याचा तुम्ही तमाशा बनवला सज्जनो, तमाशा बनवला. आणि हा जो तमाशा बनवलेला कारण बनले तर फक्त एक ब्रह्मवैवर्त पुराण आहे महाराज. आणि त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये ज्यावेळेस पाकिस्तान आणि भारत वेगवेगळे झाले, त्यावेळेस पाकिस्तान मधल्या मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी विचार केला की बाबा रे, आपण तर एकालाच भजतो, अल्लाह इलाह इल्लल्लाह, आम्ही एकालाच भजतो अल्लाहला. पण हा जो हिंदू समाज आहे, हा हिंदू समाज भरकटला गेला पाहिजे, म्हणून त्यांनी हे षडयंत्र रचलं. हे षडयंत्र मुस्लिम समाजाचं. आणि मग त्यांनी या कृष्ण रूपाला आणि एक अश्लीलतेचं रूप द्यायला सुरू केलं. ही जी राधा आहे, ही फक्त राधा ब्रह्मवैवर्त पुराणात दाखवली गेली महाराज. ब्रह्मवैवर्त पुराणात दाखवली गेली. आणि म्हणून ह्या कृष्णाचं जे चारित्र्य आहे तो ब्रह्मय महाराज, ते देव आहे, तो 8वा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. आणि जगामध्ये असणारं पाप नष्ट करणं आणि दुष्टाचा संहार करणं त्याचं काम आहे महाराज. पण त्याला आम्ही तमाशामध्ये आणून सोडलंय. एक प्रकारचा तमाशा निर्माण केला जातो गवळणीद्वारे. अशा प्रकारच्या गवळणी की ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये मादकता निर्माण होईल, त्याचे 2 अर्थ निघतील आणि ते मनामध्ये विपरीत रूपाने ठसल्या जाईल, बिंबल्या जाईल. त्यावेळेला आमच्या त्या मुलीला सांगितलं, त्या संत महात्म्यानं, की हे बेटा, जो देव असतो तो शेवटी देवच असतो. आणि म्हणून जे काही ह्या लोकांनी रचना केल्या त्याच्याबद्दल आता बघा, आपल्या सुद्धा धर्म संप्रदायामध्ये वेगवेगळे पद आणि काही गायक लोकांनी रचले, त्याच्यामध्ये माझाही समावेश आहे बरं का. पण काही जे पद आहेत तर त्या पदामध्ये कोणतंच असणारा रस नाही. तर त्याच्यामध्ये रस असावा, काही ना काहीतरी द्वंद्व असणारं, भक्ताचं निघून जावं, ते ज्ञान त्याला प्राप्त व्हावं. आणि जे ज्ञान आहे तोच गुरु आहे महाराज. आध्यात्मिक दृष्टिकोनामधून अष्टावरण विज्ञान सांगतंय, फक्त ज्ञानालाच गुरु म्हणावं. आपला साकार रूपी गुरु जो आहे, ती दिसणारी मूर्ती, आमच्या तुमच्या समोर येणारे जे गुरु आहेत ते साकार रूप आहे. पण अष्टावरण विज्ञानानं ज्ञान म्हणजेच गुरु म्हणून सांगितलं. आणि असा हा जो काही गुरु आहे, त्यावेळेस त्या मुलीला सांगितलं, त्यावेळेस त्या मुलीनं साष्टांग नमस्कार केला, सांगितलं, महाराज, आजपासून माझ्या मनातला जो अडसर होता, जो विकल्प होता, जे गडूळपणा होता, त्या चारित्र्याबद्दल, त्या देवाबद्दल, तो मात्र माझा निघून गेला. आजपासून मात्र मी कृष्णाचे अनन्य भक्त होईल. तर हे ज्ञान जे काही आहे तो ज्ञान देणारा गुरु पाहिजे महाराज. आणि असा असणारा ज्ञान म्हणजे गुरु. आणि गुरुरूप जे आहे तर हे फार मोठे महाराज, फार मोठे. ज्याला गुरुची महिमा कळली त्याचं असणारं जीवन सुखकर बनलं, सामर्थ्यशाली बनलं आणि तो यशस्वी करायला गेल्याशिवाय राहत नाही महाराज.
कारण का हा जो गुरु आहे तर ज्ञान तर देतोच देतो महाराज, पण एक प्रकारचं अधिभौतिक तापापासून मात्र वाचवल्याशिवाय राहत नाही. आमच्यावर येणारे संकट, आमच्यावर येणारे भौतिक संकट, कोणी विडंबना करणं, कोणी दगड फेकून मारणं, कोणी टोचून बोलणं, कोणी असणारा त्रास देणं आणि याचं असणारं संरक्षण करणारा गुरु महाराज. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक असणारे त्रिताप दूर करण्याचं सामर्थ्य माझ्या गुरुमध्ये. एवढंच नव्हे, माझी असणारी नौका जी आहे जीवनाची, सर्व जनतेची, सर्व जीवांची, ती नौका पैल तीराला नेण्याचं काम मात्र गुरु करतो महाराज. कोणताही असणारा त्रास त्या नौकेला होऊ देत नाही, हे सामर्थ्य माझ्या गुरुचं. गुरु म्हणजे यश, गुरु म्हणजे कीर्ती, गुरु म्हणजे यशशिखर, गुरु म्हणजे ज्ञान, गुरु म्हणजे वैराग्य आणि गुरु म्हणजे आचरण, आणि गुरु म्हणजे तेज, गुरु म्हणजे स्मृती. आणि अशा रूपानं असणार ते गुरुरूप आहे महाराज, की जेणेकरून त्या गुरुची असणारी व्याख्या मला या ठिकाणी करता येणार नाही. जे की या ठिकाणी प्राप्त मी केलं ते सद्गुरूकडून, आणि त्याची असणारी अनुभूती मी तुम्हाला सांगायला या ठिकाणी बसलो, की जेणेकरून गुरु या शब्दामध्ये विराट रूपचा आहे. आणि आता हा जो काय गुरु आहे तो आम्हाला लिंग म्हणजे काय म्हणून समजून सांगतो. तो आम्हाला लिंग म्हणजे काय हे समजून सांगण्याचं सामर्थ्य आमच्या गुरुमध्ये असतं महाराज. लिंगामध्ये असणारे प्रकार आणि 3 आहेत. 3 काल 2 सांगितले, आज हे दुसरे 3 आणि पुन्हा तिसरे 9 प्रकार आहेत. इष्टलिंग, प्राणलिंग आणि भावलिंग. त्या इष्टलिंगाची प्राप्ती त्या सद्गुरूकडून होते महाराज. मी अगोदर सांगितलं, गुरु आणि कळेची असती, सार्थे शिष्या उपदेशिती, तरी परब्रह्म जे जाणती त्याची सद्गुरु जाणारे. अनेक गुरु महाराज परमर्शाने सांगितलं, कोणी उलट टांगून घ्या म्हणतं, कोणी जप करा, कोणी तप करा, कोणी व्रत करा, अनेक असणारे मार्ग दाखवून देतात. आणि असा हा गुरु लिंगाची माहिती सांगतो महाराज. आणि ही लिंगाची माहिती जर आम्हाला समजून घ्यायची असेल तर त्यामध्ये आम्हाला सर्व जणांमध्ये शिव कळला पाहिजे. का करायची लिंगाची पूजा, का करायची शिवाची पूजा? इतर देवी देवता नाहीत का? सज्जन हो, प्रत्येक जन्माला आलेल्या जीवाचं गंतव्य स्थानच शिव आहे. गंतव्य स्थानच शिव आहे. आणि तो पहिले आपल्याला त्याचा ध्यास करणं महत्वाचं आहे. शिव 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 जपले रे बंदे, शिव 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 जपले रे बंदे, जीवन है थोड़ा थोड़ा थोड़ा, दौड़ा जाए रे समय का थोड़ा, दौड़ा जाए रे समय का थोड़ा, दौड़ा जाए रे समय का थोड़ा. शिव 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 शिव
दौड़ा जाए तल तल दीपी रही जिंदगानी तल की चिंता कर मेरे प्राणी ना जाने कब टूट पड़े रे माथे पर कल थोड़ा दौड़ा जाए रे समय का घोड़ा दौड़ा जाए रे समय का घोड़ा शिव 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 जपले रे बंदे शिव 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 जपले रे बंदे जीवन है ये थोड़ा 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 दौड़ा जाए रे समय का घोड़ा दौड़ा जाए रे समय का घोड़ा सांगितलं बाबा हा असणारा जो काही जीवन आहे ते शिव या शब्दामध्ये शिव या ध्येयामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. बरेच जण म्हणत असतील की बाबा रे मग शिवाकडेच का जायचं. सज्जन हो, प्रत्येक जीवाचं गंतव्य स्थान हे शिव आहे आणि हे शिव जे काही स्थान आहे तर त्या शिवाच्या व्यतिरिक्त जगामध्ये काहीच नाही. मग त्याला कोणी राम म्हणत असेल, कृष्ण म्हणत असेल, येशू म्हणत असेल, अल्लाह म्हणत असेल, महावीर म्हणत असेल, खंडोबा म्हणत असेल, अमुक जे काही देवता आहेत, पण प्रत्येक जीवाचं गंतव्य स्थान म्हणजे शिव महाराज. आपण कोणाकोणाला त्या शिवाची आराधना केल्याच्या नंतर फळ मिळालं हे आपण दृष्टिकोनानं पाहू. एक आमच्या प्रभू रामचंद्राला काल पाशुपत नावाचं व्रत करावं लागलं, त्याच्याशिवाय कोणतंच काहीच मिळालं नाही. एक. दोन, कृष्णाला संतती होत नव्हती. कृष्णाला त्यावेळेस उपमन्यू नावाच्या ऋषींनी शिवभक्तीचं ज्ञान माझ्या कृष्णाला दिलं आणि तिथं शांभवी नावाची दीक्षा, शिवदीक्षा कृष्णाला दिली. कृष्णेश्वर नावाचं शिवलिंग स्थापन केलं आणि जांबुवंतीच्या पोटी पहिला सांब नावाचा मुलगा शांभवी नावाच्या शिवदीक्षेमुळं आणि शिवपूजनामुळे झाला. दोन. तीन, कृष्णाच्या संपर्कात असणारा जो सुदामा आहे त्या सुदामाने सांगितलं, हे कृष्णा मला मुक्ती दे ना. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, बाबा रे मी तुला मुक्ती नाही देऊ शकत. त्यावेळेस सांगितलं मग कुठे जावं लागेल मला. त्यावेळेस माझ्या सुदामाला गुजरातमध्ये बरबरा नावाचा पर्वत आहे. गुजरातमध्ये बरबरा नावाचा पर्वत आणि त्या ठिकाणी बिल्वेश्वर नावाच्या लिंगाची आराधना माझ्या सुदामाला करावी लागली. कृष्णाच्या सान्निध्यामध्ये असणारा आमचा अर्जुन, त्या अर्जुनाला पाशुपत अस्त्र प्राप्त करण्यासाठी माझ्या शिवाची आराधना करावी लागली. रामायणामध्ये द्रोणागिरी आणणारा आमचा हनुमंत आणि त्या हनुमंताला सुद्धा तुम्ही शक्तीचे 7 अध्याय वाचा. काळनेमी नावाचा जो राक्षस आहे, काळनेमी, 4था अध्याय. 7 कांडे रामायण शक्ती असते, 7 कांड्याची, 7 अध्यायाची एका रात्रीमध्ये घेतात. त्यातला 4था अध्याय बघा, त्याच्यामध्ये शिव आराधना माझ्या हनुमंताला करावी लागली. हनुमंतेश्वर नावाचं शिवलिंग स्थापन करावं लागलं. त्यावेळेस द्रोणागिरी अंत आला. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे आमच्या पुराणामध्ये, या पुराणामध्ये खरी ज्ञानेश्वरी असणारी उघडून पहा आणि खरी ज्ञानेश्वरी तुमच्या मनामध्ये बिंबवून घ्या. महाराज माझा ज्ञानेश्वर हा परमशिवभक्त दाखवला, ओवी सहित पुरावे देईल मी. माझा ज्ञानेश्वर परमशिवभक्त दाखवला. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय समेत्यात्मरूपा
माझ्या ज्ञानेश्वरी मधून पहिली ओळी सांगितली, ओम नमोची आत्या, आत्या म्हणजे भगवान शिव. 9वा अध्याय 17वी ओळ वाचा ज्ञानेश्वरीची. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. ज्ञानेश्वर म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. मी पुतळा अर्चित असे भक्ती, हा बेल असे गंगावती. स्वीकारा माझ्या ज्ञानेश्वराला बेल भेटला नव्हता. गंगावती म्हणजे निर्गुडी असणारी वाहिली 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये महाराज. एवढंच नव्हे, ज्ञानेश्वरीमध्ये 5 लिंगाची माहिती दिली महाराज. परमात्मलिंग, शून्यलिंग, गुरुलिंग, शिवलिंग आणि आत्मलिंग. ओवी सहित पुरावा देईल मी तुम्हाला, ओवी सहित. त्या 5 लिंगाची माहिती माझ्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मधून दिली. निराभारी जंगम आणि साभारी जंगम 2 जंगमाची माहिती माझ्या ज्ञानेश्वरांनी दिली. एवढंच नव्हे, माझ्या ज्ञानेश्वरांनी सांगितलं, गुरुलिंग जंगम तेने मज दाविला आगमू. माझ्या ज्ञानेश्वराला गुरुलिंग आणि जंगमाने आगम दाखवला म्हणून सांगितलं. आणि शेवटी माझ्या ज्ञानेश्वरानं सुद्धा लिंगाची पूजा केली महाराज. लिंगाची. स्वर्ग जयाची साळुंका, अभंग आहे तो. स्वर्ग जयाची साळुंका, समुद्र पाळी पिंड देखा, शेषासारखा बैसका, जो आधार ती लोका. लिंग देखिले कोणी. ज्ञानेश्वरानं माझ्या लिंग देखिले तीही त्रिभुवन विस्तारिले. मेघाधारी स्नपन केले, ओवाळले रवी तिथे. सूर्य रूपानं ओवाळलं, आत्मनैवेद्य समर्पिले. मग ब्रह्मानंदी मनरंगले, आत्मलिंग ध्यायले, ज्ञान देवे हृदयी. आमच्या ज्ञानेश्वरानं आत्मलिंगाची पूजा केली महाराज. आणि म्हणून सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मलिंगाची आराधना केली. त्याच ज्ञानेश्वरांनी हरिपाठातून सांगितलं, जरी तुम्ही हरी म्हणत असाल, हरी 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 मंत्र हा शिवाचा, आणि असं जर कोणी म्हणत असेल तर म्हणत ते वाचा तया मोक्ष. आणि म्हणूनच सांगितलं, धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता. जनाबाईंनी अभंग दिला. आणि म्हणूनच माझ्या ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या शेवटला सुद्धा सांगितलं महाराज, येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. विश्वेश्वर कोणाला म्हणाव? ईश्वर ही उपाधी शंकराला आहे. ईश्वर ही उपाधी शंकराला आहे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणे वरे कोण्या वरदानानं? कोणत्या वरदानानं? विश्वेश्वराच्या कृपा प्रसादानं ज्ञानदेव सुखिया झाला. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आणि त्याच ज्ञानेश्वराला आणि शिवाचं सान्निध्य गाठावं लागलं महाराज.